मानसशास्त्राच्या कथा गोष्ट क्रमांक 33। गोष्टीचं नाव आहे खरा चोर। अकबराच्या राज्यामध्ये एकदा चोरी होते आणि चोर कोण आहे हे कळायला मार्ग मिळत नाही। कोणी चोरी केली आहे हे खरोखर तेव्हा कळत नाही, कारण अनेकांना असं वाटतं की मी नाही चोरी केली आणि इतरांना ज्याच्या घरी चोरी झाली आहे त्याला असं वाटतं की या 10-12 लोकांपैकी कोणीतरी चोरी केलेली आहे। तर मग शेवटी अकबर नेहमीप्रमाणे बिरबलाकडे जातो आणि बिरबलाला सांगतो की तूच आता बघ काय करायचं आहे। 10-12 लोक हे संशयित आहेत आणि या माणसाच्या घरी चोरी झाली आहे। बिरबल म्हणतो ठीक आहे, त्या 10-12 सगळ्या लोकांना घेऊन या माझ्याकडे। तर ते 10-12 लोक बिरबलापुढे येऊन हजर होतात। बिरबल त्यांना म्हणतो की मी तुम्हाला एक एक काठी देणार आहे आज, आणि ही काठी जादूची आहे। आता तुम्ही ही काठी घेऊन घरी जायचंय आणि उद्या पुन्हा ही काठी घेऊन परत यायचंय, आणि ज्याने कोणी चोरी केलेली असेल त्याची काठी एका रात्रीमधून 1 इंच वाढणार आहे। हे बिरबल या सगळ्या लोकांना सांगतो। सगळे लोक आपापली काठी घेतात, घरी जातात, ती काठी बाजूला ठेवतात। पण जो यातला खरा चोर असतो त्याला मात्र अर्थातच झोप येत नाही। त्याला वाटतं की अरे काठी 1 इंचाने वाढणार, मग आपण आता असं करूया की ती काठी 1 इंचाने जर कापली तर आपली काठी इतरांच्या बरोबरची होईल आणि ती काठी काही ओळखू येणार नाही। त्याच्यामुळे तो काय करतो, ती काठी 1 इंचाने कापतो आणि मगच तो शांत झोपतो। दुसऱ्या दिवशी सगळेजण येतात आपापली काठी घेऊन। बिरबल सगळ्यांच्या काठ्या बघतो आणि ज्या माणसाची काठी लहान झालेली होती त्या माणसाला बिरबल बरोबर चोर म्हणून ओळखतो। याचं कारण ज्या माणसाच्या मनात शंका होती, ज्याच्या मनात भीती होती, त्याने आपली काठी कापलेली होती। तर अशा रीतीने ज्याच्या मनात काहीतरी भीती असते तो काहीतरी उलट करायला बघतो, हे मानसशास्त्र सांगतं। याच्यावरूनच मराठीत एक म्हण पण आलेली आहे की चोराच्या मनात चांदणे। तर या गोष्टीवरून आपल्याला काय बोध घ्यायचा ते पहा आणि आम्हाला नक्की कळवा। आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट तुम्हाला ज्यांना ज्यांना ऐकवावीशी वाटेल त्यांना नक्की फॉरवर्ड करा। धन्यवाद।